नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये थोडंसं वोलाटाईल ट्रेडिंग सेशन बघायला मिळाला. निफ्टीची वीकली एक्सपायरी होती, त्यामुळे एक्सपेक्टेड होतं की कदाचित थोडंसं बम्पी राईड होऊ शकते. मॉर्निंगला फ्लॅट ओपनिंगनंतर इमिजिएट निफ्टी राईज झाला. एवढा दुपारच्या सत्रामध्ये 11-12च्या आसपास एकदम जबरदस्त स्पाईक निफ्टीमध्ये 15-20 मिनिटांमध्ये 200 पॉईंटचा स्पाईक बघायला मिळाला. ऑलमोस्ट 24,900पर्यंत गेला. पण त्यानंतर निफ्टी परत पुन्हा ग्रॅज्युअली डिक्लायनिंग करत ऑलमोस्ट 24,750पर्यंत येऊन बंद झाला. जवळपास 150-200 पॉईंट हायर लेवलवरून निफ्टी खाली आला. आणि बँक निफ्टीसुद्धा जो आहे तो 300 पॉईंट पॉझिटिव्हवरनं ऑलमोस्ट 70-80 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाला. निफ्टी जवळपास 130 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद राहिला. ओव्हरऑल मार्केट्स बऱ्याच दिवसांनी पॉझिटिव्हमध्ये एंड केला, पण थोडंसं हायर लेवलवरूनच सेलिंग प्रेशरसुद्धा बघायला मिळालं आणि एक्सपायरीमुळे थोडी वोलॅटिलिटीसुद्धा बघायला मिळाली. पण इन शॉर्ट जे आपली रेंज आहे, गेले काही दिवस आपण या ट्रेडिंग रेंजमध्ये 24,600 ते 24,900 25,000 या रेंजमध्ये 400-500 पॉईंटच्या रेंजमध्ये निफ्टी ट्रेड करत आहे. आणि त्याच पद्धतीनं परत पुन्हा आज ट्रेडिंग सेशन त्या रेंजमध्ये केला आणि पॉझिटिव्ह एंडिंग दिला. पण ओव्हरऑल 24,800च्या आसपासच ट्रेड केला आहे. FIDAचा डेटा आजचा अवेलेबल नाही, पण काल FISने 1,000 करोडची खरेदी केलेली, DISने 2,500 करोडची खरेदी केली, FIDIS दोघांनी खरेदी केली. आज उद्यासाठी निफ्टीमध्ये काम करायचं असेल तर 24,850-900 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. इथून एक 100 पॉईंट 100-150 पॉईंट पॉझिटिव्ह म्हणू शकता येईल आपल्याला. 24,850 ते 900 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. 24,900च्या वरती गेला तर फर्दर 25,000 आणि 25,000च्या वरती 25,200पर्यंत जाऊ शकतो. 25,850-900 उद्या सेशनसाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन राहील. सपोर्ट लेवल निफ्टीला 24,600 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, जो गेले कित्येक दिवस इंटॅक्ट आहे. 1-2 वेळा ब्रेकही केला, त्याच्या खाली बंद दिला. 25,600 अजूनही चांगला सपोर्ट म्हणून इंटॅक्ट आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 56,000-56,100 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे, त्याच्या खाली मेंटेन आहे. तोपर्यंत 56,100च्या वर गेला तरच मला वाटतं वर जाईल. त्याच्या खाली आला तर थोडंसं सेलिंग येऊ शकतं. 55,750च्या आसपास बंद आहे. 55,500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, जो आजचा लो पण आहे ऑलमोस्ट 55,550च्या आसपासचा. त्यामुळे 55,500 बँक निफ्टीला सपोर्ट आहे. हायर लेवलला 56,000-56,100 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे, जिथं निफ्टी गेला तर तुम्ही थोडंसं सेलिंग प्रेशर एक्सपेक्ट करू शकता निफ्टी बँक निफ्टीमध्ये. आज NSEमध्ये 1,540 शेअर्स वाढलेत, निफ्टीमध्ये 1,040 शेअर्स पडलेत. NSEमध्ये 1,040 शेअर्स पडलेत, निफ्टीमध्ये 34 शेअर्स वाढलेत. त्या बाजूला 15 शेअरमध्ये पडझड आहे. ओव्हरऑल वाढणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टी आणि NSEमध्ये जास्त आहे. सेक्टर इंडिसेसमध्ये आज एनर्जी सेक्टरवर किरकोळ दबाव राहिला, बाकी अदर सेक्टर सगळे चांगले पॉझिटिव्हमध्ये क्लोज आहेत. आज लीड केलेलं फार्मा सेक्टरनं, फार्मा रियाल्टी या 2 सेक्टरमध्ये चांगली तेजी बघायला मिळाली. त्यापाठोपाठ IT आणि मेटल या सेक्टरवर तेजी बघायला मिळाली. बाकी एनर्जी सेक्टर किरकोळ मायनसमध्ये राहिलं आहे. ग्लोबल मार्केटमध्ये खास काही उलाढाल नाही आहे. युरोपियन मार्केट्स 10-20 पॉईंट पॉझिटिव्हच आहेत. डाव फ्युचरसुद्धा 20 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. ग्लोबल मार्केट्स फ्लॅट आहेत. कालही डाव जोन्सनं फ्लॅट क्लोजिंग दिले आणि आपणही ऑलरेडी ऑलमोस्ट रेंज बाउंड ट्रेडिंग आहे. त्यामुळे थोडंसं मला वाटतं उद्याही एक साईडवेज ट्रेडिंग रेंज उद्याही असू शकतो असं मला वाटतं. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.